आम्ही मतासाठी नाही हितासाठी निर्णय घेतले। मराठा आरक्षण देण्यासाठी शिवरायांची घेतलेली शपथ पूर्ण करून दाखवली। मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेली शपथ खरी करून दाखवली याचा अभिमान वाटतो। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। तर येणाऱ्या काळात महायुती सरकार असेच धडाडीचे निर्णय घेईल, अजित पवारांकडून विश्वास व्यक्त। मागण्या मान्य झाल्यानं मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं। मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते जरांगेंनी उपोषण मागे घेतलं। अध्यादेश काढला यासाठी जरांगेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार। मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना लावला विजयी गुलाल। वाशीमधून मनोज जरांगेंची विजय रॅली। रॅलीत मोठ्या संख्येनं मराठा बांधवांचा सहभाग। जरांगेंवर जेसीबीतून पुष्पवृष्टी। मराठा समाजाचा हा ऐतिहासिक विजय। अंतर्वादीत बैठक घेऊन विजय सभेची तारीख सांगणार, मनोज जरांगेंची माहिती। राज्यातील मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्यात यावे। गुन्हे मागे घेण्याबाबतची कायदेशीर कार्यवाही तातडीने करावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश। हा तिढा सुटला याचा आनंद। या प्रश्नावर कायदेशीर मार्ग काढावा लागेल हे आम्ही आधीपासून सांगत होतो। हा निर्णय घेताना ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, फडणवीसांचं वक्तव्य। गुन्हे मागे घेण्याचा आदेश देण्यात आलाय, त्यानुसार आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले जातील। पण घर जाळणं, एसटी जाळणं, हल्ला करणं यासारखे गंभीर गुन्हे कोर्टाच्या आदेशाशिवाय मागे घेता येणार नाही, फडणवीसांची माहिती। बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांसाठी जरांगे खास दौरा करणार। बलिदान दिलेल्यांविषयी बोलताना जरांगेंना अश्रू अनावर। जरांगेंच्या मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला यश। कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण। जरांगेंच्या पत्नी सौमित्रा जरांगेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा शब्द दिला होता। जरांगेंच्या मागणीला यश मिळाल्याचा आनंद। मनोज जरांगेंच्या वडिलांच्या भावना। आजचा दिवस सुवर्णाक्षरात लिहिला जाणार। मराठा आरक्षणाच्या यशानंतर मनोज जरांगेंचा मुलगा शिवराज जरांगेंची प्रतिक्रिया। मराठा समाजाचा 70 वर्षांचा लढा आज पूर्ण। आजपर्यंत जे घडलं नाही ते माझ्या वडिलांनी करून दाखवलं। मनोज जरांगेंची मुलगी पल्लवी जरांगेंची प्रतिक्रिया। मराठा समाज बांधवांनी मला कधीच कुटुंबाची आठवण येऊ दिली नाही। आंदोलनाच्या यशानंतर जरांगेंची प्रतिक्रिया। सरकारने जरांगेंना सुपूर्द केलेल्या नव्या जीआरची प्रत। एबीपी माझाच्या हाती सगळे सोयरे मुद्द्याचा जीआर मध्ये समावेश। सरकारी जीआरवर हरकती मागवल्या जाणार। 16 फेब्रुवारीनंतर हरकतींवर विचार करणार। जर अध्यादेशाला काही धोका झाला तर मी आझाद मैदानावर उपोषणाला आलोच म्हणून समजा, जरांगेंचा सरकारला इशारा। राज्य सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून मराठ्यांना कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळणार, मंत्री दादा भुसेंचा दावा। मराठा समाजाच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर सरकार सकारात्मक होतं। या निर्णयाचा मराठा समाजाला फायदा होईल, मंत्री दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया। गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून जरांगे लढत होते। महाराष्ट्र सरकारने त्यांना चांगला प्रतिसाद दिला। देवेंद्र फडणवीसांनीही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं। रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। अत्यंत आनंदाचा क्षण। पहिल्या दिवसापासून देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली। हे आरक्षण कायमस्वरूपी राहील, विनय सहस्त्रबुद्धेंचं वक्तव्य। मनोज जरांगेंसारख्या नेत्याचा संघर्ष कौतुकास्पद। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींकडून जरांगेंचं कौतुक। मराठा आरक्षण लढ्यामध्ये महसूल खात्याचंही मोठं काम। आरक्षणाच्या यशानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। मराठा समाजात कुणबी नोंदी आढळल्या आणि सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याचा झालेला निर्णय ही मराठ्यांसाठी शुभ सुरुवात, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या लढ्याला यश, सगळे सोयऱ्यांनाही ओबीसी प्रमाणपत्र मिळणार, मात्र या निर्णयाला ओबीसी समाज विरोध करणार, मंत्री दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। जरांगेंनी केलेल्या मागण्या सरकारनं मान्य केल्या याचा आनंद आणि समाधान। इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठ्यांना आरक्षण देण्याची सरकारची भूमिका होती, त्या दृष्टीनं सरकारनं निर्णय घेतला, मंत्री आदिती तटकरेंचं वक्तव्य। मराठ्यांना आरक्षण दिल्यामुळे आमदार अमोल मिटकरींकडून राज्य सरकारचं अभिनंदन। मिटकरींनी काढली दिवंगत मराठा नेते विनायक मेटेंची आठवण।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला न्याय दिला. मराठा आंदोलनाच्या यशानंतर आमदार शहाजी बापू पाटील यांची प्रतिक्रिया. संपूर्ण मराठा समाजाने प्रमाणपत्र काढावीत. समाजाला प्रमाणपत्र मिळेपर्यंत मी स्वतः प्रमाणपत्र घेणार नाही, जरांगेंचं वक्तव्य. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मधल्या काळात खूप संकट आली. काही जणांकडून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. नाव न घेता जरांगेंची भुजबळांवर टीका. मराठ्यांची सर्वाधिक संख्या असलेल्या मराठवाड्यात केवळ 32,000 नोंदी सापडल्या, तर महाराष्ट्रात 54 लाख नोंदींचा आकडा आला कुठून? काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा सरकारला सवाल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.